पाहून मला खूप अभिमान वाटतो. तुम्ही आम्हाला फक्त चांगले आयुष्य दिले नाही, तर अनेक चांगली मूल्य शिकवली. शिस्त, प्रामाणिकपणा, धैर्य, देशप्रेम असे आले. तुम्ही त्याच्यासाठी जे त्याग केले ते शब्दात व्यक्त करणं खूप कठीण आहे. अनेक सण, वाढदिवस आणि फॅमिली मोमेंट पासून तुम्ही आमच्यापासून दूर राहिला, फक्त देश सुरक्षित राहावा म्हणूनच. त्या प्रत्येक क्षणासाठी आम्ही तुमचे ऋणी आहोत. आज तुम्ही सैन्यातून निवृत्त होत आहात. पण माझ्यासाठी तुम्ही कायमच एक सैनिकच राहाल. कारण सैनिक पण हे युनिफॉर्ममध्ये नसते. ते तर तुमच्या मनात असते, आणि ते तुमच्या मनातही आहे, आणि ते तुम्ही आमच्या मनातही रुजवले आहे. बाबा आता आता तुमच्यासाठी एक नवीन आयुष्याचा प्रवास सुरू होत आहे, जिथे तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत अनेक वेळ घालवू शकता, तुमच्या इच्छा पूर्ण करू शकता. या प्रवासात आम्ही तुमच्या सोबत आहोत, जसे तुम्ही आम्हाला नेहमी सोबत दिली. At last, I just want to say, we are really, really proud of you, Papa. We are really proud of you, Papa. You are my all-time inspiration and my superhero. At last, एक कविता बोलते. सीमेवर उभा तो वारा पावसात, देशासाठी लढतो प्रत्येक श्वासात. घरापासून दूर मन मात्र जवळ, आईच्या आठवणींनी डोळे मात्र ओलावळ. त्याग, हीच तुमची ओळख. आपल्या सुरक्षितेसाठी तुम्ही अखंडपणे धावतो. तो तो झोपत नाही म्हणून आपण शांत झोपतो. त्याच्या बलिदानामुळे आपण मुक्तपणे जगतो. सलाम त्या वीराला, ज्याने देशाला दिले सर्वस्व. सैनिक आहे तो, देशाचा अभिमान, देशाचा खरा दैवत्व. ग्रेट सल्यूट टू बापा. जय हिंद.